तर भावेश पाटील देखील आम्हाला उद्या जॉईंट असणार आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. भावेश, उद्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तर चला मॅच फास्ट खेळायचं आहे जरा. बघा 4 वाजून गेले आहेत. संदीप जरा आता थोडंसं स्ट्रिक्टली वागा. खेळाडू बॅटर सुलचन आणि गणेशला आपण पाहू शकता. मोठा विपक्ष क्वार्टर फायनलची मॅच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आडवली 40+ संघ. सुलचन आणि गणेश जोडी मैदानात पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर विलास येतोय. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. निलेश मात्र यष्टिरक्षाच्या भूमिकेत पाहू शकता. विलास, सुलचन. पहिला चेंडू यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव डिक्लेअर असणारी. खातं उघडलं तर नेवाली 40+ संघाचं. चला शिरडून संघ जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. यानंतर अजून 2 मॅचेस असणार आहेत, त्यामुळे फास्ट घ्या. त्यानंतर बक्षीस समारंभ आणि उद्यापासून आपण तर 40+ धमाका सुरू होणार आहे. सागा 40+ स्पर्धा. उत्कृष्ट फलंदाज सोन्याचा कॉईन, उत्कृष्ट गोलंदाज सोन्याचा कॉईन आणि मालिकावीरसाठी देखील आपण तर सोन्याचा कॉईन असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी. लेग ब्रेक बघायला मिळाला. बाहेर काढलाय चेंडूला. राऊंड द विकेटने टाकतात, त्यामुळे चेंडू जास्त बाहेर निघतोय, स्विंग होतोय. मोठागाव संघ देखील त्या स्पर्धेत खेळताना दिसणार आपल्याला. नवापाडा असणारे, देवीचा पाडा असणारे, म्हणजे वेस्ट विभागाचे 3 संघ. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुलचन संघर्ष करतोय. विलास राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. अजून एक डॉट चेंडू. निलेश मला वाटतं कॅचिंग प्रॅक्टिस करून घेतोय दत्ताकडनं. विलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. स्ट्राईकला सुलचनला आपण पाहू शकता. चेंडू लाईन पावी लागणार. यावेळेला पंच वाईट चिकून करतात. अवंत धावेने खातं उघडलं आहे नेवाली पाडा 40+ संघाचं. 1 आपण पाहू शकता. यावेळेला 1 ने पडू शकते धावसंख्या 2. विलास डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 1 चेंडू बाकी पॉवर प्लेचा. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पॉवर प्लेचा. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी आवडल्यास विलाससाठी टाळ्या होऊन दिली जरा. जबरदस्त गोलंदाजी. 2 धावा दिल्यात. 1 अवांतरच्या स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात 1 धाव आली. जबरदस्त गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. पाचत दुसरं षटक कोण घेऊन येत आहे मोठागाव 40+ संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क दत्ता येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. नाही, सुखदेव वजेची देखील प्रचंड मेहनत राहिली. सकाळपासून सीमेवर आता बघा आपण आता मुख्य व्यासपीठावर आलेत. या दरम्यान आपण पाहतोय आपले मान्यवर उदयजी गायकवाड साहेबांचे इथे आगमन झाले, ज्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नेवालीपाडा येथे आमदार चषकचं दमदार आयोजन पाहायला मिळतं. ते उदयशेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालं. साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये सुद्धा उदय गायकवाड साहेबांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. मेन एंट्रीमध्ये आपण पाहिलं आपले सर्वांचे लाडके गणपतशेठ गायकवाड, त्यानंतर नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. नेवालीपाडा 40+ विरुद्ध चौकार आलाय मोठागाव या 2 संघांमध्ये. थँक्यू नितीन. उदय गायकवाड साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. अतिथी देवभव. दत्ता राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग टाकला गणेश. शॉर्ट प्लेचा चेंडू. झेलची शक्यता होती. इथे काय होतंय पाहायचं आता. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि सुलचन सारखा बॅटर धाव वाद झाला.
6 धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय. उदय गायकवाड आपण बघितलं जर तिसगावचे आहेत. तिसगाव म्हटलं तर जरीमरी, तिसगाव म्हटलं तर गावदेवीचं मंदिर, प्रसिद्ध मंदिर. तिसगाव म्हटलं तर गणपत शेठ गायकवाड 3 वेळा आमदार, आता त्यांचे सौभाग्यवती देखील आमदार आहेत. सुलभाताई गायकवाड देखील आमदार आहेत. हो, चांगला चेंडू बॅक पडून कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही, तिसगाव हे गाव आहे कसं ऐतिहासिक गाव आहे ना. या गावात आपण तर जरीमरीचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे आणि एक ऐतिहासिक जत्रा देखील भरते. मोठी जत्रा असते तिसगावची जत्रा, म्हणजे एक इतिहास प्राप्त जत्रा आहे. हो, चांगला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण टर्न झालाय. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर काढलाय चेंडूला. चांगली गोलंदाजी दत्ताच्या माध्यमातून. निलेशचं काम बघा ना किती वाढलंय. प्रत्येक चेंडू त्याला कलेक्टिंग करावं लागतं यशांच्या पाठीमागे. दत्ता राईट राऊंड कडे मारत होतो. हो, अजून एक चांगला चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आला. आता त्या सर्कलमध्ये शॉर्ट कव्हर रिझर्व्हमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल, 1 धाव इथे कंप्लीट केले ते धावसंख्या दाखल 7. चेंडू किती झालेत? 5. 1 टू गो. नाही, रवींद्र काळम बघा जेव्हा 5 चेंडू त्यांना लगेच इशारा करतात ते मला किती चेंडू झालेत. हो, हा चेंडू लाईन पावी लागणार. या वेळेला पंच वाईट चिखून करतायत. रवींद्र काळन प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. दत्ता शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्ती फक्त आणि फक्त धावा. निवालीपाडा 40+ संघ 8 धावा. त्यातून 2 षटकांचा खेळ बाकी, म्हणजे निलेशचं 1 षटक बाकी आहे. त्यानंतर एक गोलंदाजाचा वापर केला जाईल. नितीन भोईरने या टी-शर्ट आपण पुरस्कृत केल्या संघाला. स्पॉन्सर बाय नितीन जी भोईर, महेंद्र म्हात्रे आलेत. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू उदय शेठ गायकवाड देखील सामना एन्जॉय करतायत. आठ धावा आहेत, म्हणजे अंतिम षटक निलेश टाकेल. आणि महेंद्र गोलंदाजी मार्कॉस स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला निलेश हो बाकपड गेलाय, पंच केला. यावेळेला फटका वेगाने यावेळेला सजवलाय. चेंडू चालला यावेळेला पॉइंट सीमारेषा पार. चौकार, उपयुक्त चौकारला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला, बॅकफुट गेले आणि कट केलं चेंडूला. संख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. नाही, उद्या सागावची स्पर्धा, म्हणजे नितीन काळंचं देखील उद्या खूप काम वाढणार आहे. समालोचन करायचंय, प्रवेश फी जमा करायचे आहेत, येणाऱ्यांचा सन्मान करायचा आहे. ही 3 जबाबदारी त्यांच्यावरती यशस्वीरित्या ते पार पाडतात सातत्याने. उडवला चेंडू, यावेळेला झेलची शक्यता आहे. दत्ताचा जेमेंट चुकला, झेल सुटला आणि चेंडू गेला. यावेळेला पाहायचंय पंचांचा शर्तोय सीमारेषा पार. बघा, चेक करा, षटकार आहे की चौकार आहे. चौकार आहे. कोडिशन संदीप भाणे. चेंडू हवेमध्ये. यावेळेला आपण तर कव्हर पॉइंट रिझन मध्ये डायरेक्ट हिट का करत होते. राम म्हात्रेचं बॅटिंग बघा. राम म्हात्रे थोडेसे नाराज होत आहेत. अठरा धावा दाखल कधी लागले. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. महेंद्र राईट आर्म ओव्हर द कडे मार्ग होतोय. टाकलं निलेश.
उडवलाय पुन्हा एकदा चेंडू. झेलची शक्यता आहे. महेंद्र मात्रे आले होते. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. 20 धावा. महेंद्र बागपुटा गेलाय. पंच केला यावेळेला. चेंडू 30 सर्कल मध्ये आपण तर डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू थोडासा वळण घेतो यावेळेला. 2 धावा मिळत आहेत. महेंद्रच्या या षटकामध्ये धावा येत आहेत. धावा दिल्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 22. पुन्हा एकदा बागपुटा गेलाय. पुन्हा एकदा पंच केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चौकार. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. होते का म्हणजे त्यांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. 26 धावा या षटकात धावा आल्यात. महेंद्रच्या तब्बल 18 धावा आल्यात. आता अंतिम षटक निलेशला टाकावं लागणार आहे. धावा दिल्या तब्बल 26 धावा. अंतिम षटक निलेश म्हात्रे आलाय. फुलटॉस आहे. विकेट मिळाला असा प्रकाशने काय केलं. चेंडू हातातच धरून ठेवला. निलेश माते सारखा जर तुमच्याकडे बॅकिंगला खेळाडू आहे तर चेंडू फेका मी तर म्हणेल. नाही उद्या आपण तर गायकवाड साहेब देखील आले. आपल्या मुख्य व्यासपीठात त्यांचं आगमन झाले. त्यांचा देखील आपण भव्य असा सन्मान करू. फुलटाच आहे. डाऊन दी ग्राउंड. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. हरीश आहेत तिथे. काय घडलंय. 2 पायाच्या गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार. चौकार. गोलंदाज काय करणार मग. बघा जो संघ मगाशी हरता हरता विजय मिळाला तो आता आक्रमक बॅटिंग करतोय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता मला. 30 धावा. चेंडू बाकेत अजून या षटकातील 4 बाकेत. रवींद्र काळन बघा पंचांच्या भूमिकेत. नाही खास त्यांना आजद्यावरनं बोलवले. आज ऑफर केलं पंचांसाठी. चेंडू पुन्हा एकदा मिड ऑनला चाललाय. लॉंग ऑनला हरेश येतोय. गुड थ्रो. 31 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष रद्दवायचंय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये धडक मारतोय. अडोली संघाबरोबर फाईट बॅक करतोय आणि तिथून कोणता संघ विजय होतोय आणि आपण तर सिडून संघावर फाईट बॅक करतोय. हो चांगला चेंडू. वेगवान चेंडू. खूप चांगला चेंडू होता. काही कळायच्या आधी चेंडू यशच्या हातात. टॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडूचा खेळ बाकी. अडोलीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. लेफ्टन ओव्हर देखील मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 होतात कापायचा. राम मात्रे चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथून झाल्यात. त्याने 2 धावा झाल्यात. आणि इथे दबा दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. याला धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. याला 36 धावांच्या लक्षाने 35 झालेत. 35 धावा झाल्या. 36 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. तत्पूर्वी आपण मी नवनाथ म्हात्रे आणि
हरिचंद्र मात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभस्य उदयशेठ गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर साहेबांना विनंती असेल या ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नाईट मधली सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आमदार चषक, तुम्हाला ही स्पर्धा नेवालीपाडा येथे पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो नेवालीपाडा क्रिकेट संघ ती स्पर्धा आयोजित करतात, मात्र त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय उदयशेठ भंडारी साहेब. आपण पाहतोय उदयशेठ गायकवाड साहेबांना तुम्ही पाहताय, त्यांचा आम्ही सन्मान करतोय. आणि ज्यावेळी आम्ही त्या स्पर्धेमध्ये समावेश केले खूप सारं प्रेम उदय गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच मिळत असतो. मग सर्व समालोचक असतील, पंच असतील, खास करून सर्वांवरती आवर्जून लक्ष उदयशेठ गायकवाड साहेबांच्या माध्यमातून ठेवलं जातं आणि त्यांचं या स्पर्धेला खूप मोठं योगदान सुद्धा राहिलेलं आहे आणि त्यांचा आम्ही सत्कार करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जय रागाई चषक 2025 चिंचळपाडा 40+ ची स्पर्धा आपण बघतोय. चिंचळपाडा आणि कुंभारखंडपाडा आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळून त्या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती लाभली आहे. साहेबांचा सन्मान होत असताना उदयजी गायकवाड साहेब यांचं क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम, साहेबांचा सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती मागच्या वर्षी 40+ संघाला सुद्धा नेवालीपाडीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर संधी मिळाली होती. बाळू भोईर यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. तर या बाळूशेठ भोईर यांना विनंती असेल आपण यायचे, आपलाही सत्कार केला जाईल. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान इथे केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. नेवालीपाडा 40+ आणि दुसऱ्या बाजूला मोठागाव 40+, आडिवली 40+ संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये, त्यामुळे आडिवलीच्या कॅप्टननी इथे उपस्थित राहायचे लगेचच. अतिथी देव भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 36चा पाठलाग आता करायचा आहे मोठागाव संघाला या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 35 धावा झाल्यात, मग अशी याच टीमने नवापाडा संघाला 25 धावांवरती रोखलं होतं. संदीप जुना बॉल जमा केलाय का? ओके. तर आपल्या व्यासपीठावरती रोनक उदय गायकवाड सुद्धा उपस्थित आहेत. उदय गायकवाड यांचे सुपुत्र, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तर रोनक गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण या, आपलाही सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अतिथी देव भव आपल्या सर्वांच्या लाडके आपण पाहतोय नवनिर्वाचित आमदार आपण पाहतोय सुलभाताई गायकवाड यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळते. हरिचंद्र मात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. नितेश भोईर यांच्या शुभ हस्ते सत्कार करणार आहोत. लेजंड क्रिकेटर आमचे मारुती मात्रे सुद्धा येत आहेत प्रचंड मैदानात या स्पर्धेसाठी आणि खूप सारं प्रेम त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी मिळत असतं ज्यावेळी आम्ही समालोचन करतो. आणि हेच तर कमावले क्रिकेटमध्ये काय मिळाले तर खूप सारं प्रेम, मैत्रीचं नातं, या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत आणि त्याच आम्ही कमावलेत. कोणत्याही गावामध्ये ज्यावेळी जातो खूप सारं प्रेम. मग क्रिकेट व्यतिरिक्त, क्रिकेट हा हंगाम फक्त 3 ते 4 महिने असतो, मात्र त्यानंतर सुद्धा काही नाती असतात, मैत्री असते, ती जपणं गरजेचं आहे. नितीन स्ट्राईक एंडला, 9 सेकंडला निलेश मात्रे आपण बघतोय. टेनिस क्रिकेटला पडलेले कोड आहे निलेश निवृत्ती मात्रे, नेहमी चर्चेत असतात. याच क्रीडांगणामध्ये सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली होती. हरिभक्त परायण निवृत्ती बुवा मात्रे स्मृती चषक, त्यानंतर बाबा डॅडी चषक, ही स्पर्धा तुम्ही पाहिली या महिन्यामध्ये. 7, 8, 9 बा बोराडे असतील, आमचे कृष्णादा कीर असतील, डॅनी पारेद्रा असतील, संपूर्ण नवापाडा क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळाली. लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस तुम्ही पाहिल्या, 6-6 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. पहिला बॉल बघच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती बाद झाले होते नितीन, मध्ये इथे पहिला बॉल डॉट आलाय. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 36 धावा चांगल्या आहेत. नेवालीपाडा संघाची गोलंदाजी तुम्ही पाहिली. नेवालीपाडा आणि उदयजी गायकवाड साहेब जे आपल्या व्यासपीठावर उपस्थित यांचं खूप जवळचं नातं आहे. कारण ज्यावेळी नेवालीपाडा संघ स्पर्धा आयोजित करतो आणि विकेट मिळाली पहिल्या मॅच मध्ये, नितीन 0वरती मॅच बाद झाला होता. याही मॅच मध्ये तो 0वरती बाद झालाय. नेवालीपाडा इथे ज्यावेळी तुम्ही पाहतात
आमदार चषक ही स्पर्धा नाईट, ज्या स्पर्धेमध्ये सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. उदयजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून जी स्पर्धेचे शिल्पकार असतात आमचे गणपतशेठ गायकवाड. सलग 3 वेळा 15 वर्ष आपण पाहिलं आमदारपदी ते विराजमान राहिले आणि त्यानंतर आता 4थ्यांदा त्यांच्याच सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड या आमदारपदी विराजमान झालेत. ताईंचे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. गायकवाड कुटुंबियांनी क्रिकेटला दिलेलं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. आणि आता दत्ता आलेत बॅटिंग करण्यासाठी. 0वरती पहिला धक्का लागलाय मोठा गावला. हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्ट टेनचा वापर केलाय. खुश करो खुश रहो, हे क्रिकेटचं दस्तूर आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठे हिट येणार नाहीयेत. पहिली विकेट गमावली. निलेश म्हात्रे आता स्ट्राईक एंडला येत आहेत. 1-1 अशी धावसंख्या आहे ती मोठा गाव टीमची आणि त्यांना फाईट करतोय तो नेवालीपाडा 40+. 36 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे टीम मोठा गावला. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. निलेश म्हात्रेसाठी कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. आडुलीच्या कॅप्टनने ते उपस्थित राहायचे. लक्षात घ्या, जशी मॅच संपेल लगेचच सेमीफायनलच्या मॅचचा टॉस होईल. ऑन साइडला टर्न केलाय, माझं 1च धाव मिळेल. 1 धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 2, 1 गडी बाद. 36 धावांचा पाठलाग करत असताना मोठा गाव संघ या मॅच मध्ये 2 सामने आडिवली 40+ संघाने जिंकलेत. गोविंद भानेने काय गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये. 12 बॉल 19 ची गरज असताना 5च धावा दिल्या. ज्यावेळी पहिल्या मॅच मध्ये 12 बॉल 14 ची गरज असताना गोविंद भानेने 3 दिल्या होत्या. पण त्याला ऊर्जा कुठे मिळाली तर अनिल भानेचं कमबॅक भरपूर काही सांगून गेलं त्या मॅच मध्ये. हा चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा इथे धावून घेतल्यात निलेश म्हात्रेने. निलेश म्हात्रे पोहोचलाय वैयक्तिक 3 वरती. धावसंख्या 4, 36 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय गणेश जाधव चांगली गोलंदाजी करतात. कोळसेवाडी येथे आपण पाहिलं तर पोलीस मध्ये ते कार्यरत आहेत. म्हणजे क्रिकेटसाठी तितकाच वेळ ते देतात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता निलेश म्हात्रेचा, मात्र इथे फसवलं अक्षरशः गणेश जाधवने आणि एका चांगल्या षटकाची त्याने समाप्ती केली. फक्त 4 धावा दिल्या आहेत. आता 18 बॉल मध्ये 32 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत त्या मोठा गाव टीमला. त्यामुळे इतकं सोपं नाहीये. नेवालीपाडा 40+ संघ जर तुम्ही पाहिलं तर त्यांची गोलंदाजी हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे. कारण बलाढ्य नवापाडा संघाला त्यांनी 25 रन्स वरती रोखलं होतं पहिल्या मॅच मध्ये. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत आणि त्यांनाही माहिती आहे निलेश म्हात्रेची विकेट इथे आली तर या मॅच मध्ये आपला पलटवार होईल, या मॅच मध्ये आपला कमबॅक होईल. चांगलं ठाऊक आहे नेवालीपाडा टीमला. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन. सुलचन भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सुलचन भोईर स्ट्राईक एंडला. दत्ता भोईर वर्सेस भोईर अशी फाईट आता तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. याच मैदानामध्ये बाबा डॅडी चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली. त्या स्पर्धेत सुद्धा निलेश म्हात्रे मालिका वीर होते शहरी क्रिकेटमध्ये. आता तर ग्रामीण आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रोहिदास वेगाने आलेत, तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. तिसरीचा प्रयत्न नाहीये. बॅकअप चांगला आहे. धावा झाले 6. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 17 चेंडू 30 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करते कारण दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे. इथून सेमीफायनलचं तिकीट मिळेल. ऑन साइडला हलक्या हाताने खेळत आहेत मिडविकेटच्या दिशेने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. दत्ताचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे नेवालीपाडा 40+ टीमची. 7 धावा झालेत. 36 टार 7 धावा झालेल्या आहेत. 29 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 36 टार्गेट. सुलचन भोईर वर्सेस आता निलेश म्हात्रे. चांगलं बॅटल आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता. मिडविकेटच्या दिशेने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. रोहिदास वेगाने आलेत.
थ्रो फेकी ॲक्युरेट येणार नाही माहिती आहे निलेशला, कारण क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर थोडीशी मोठीच आहे. 9 धावा झालेत. मोठे फटके येत नाहीये. मोठ्या फटक्यापासून वंचित आतापर्यंत ठेवलंय ते गोलंदाजी करणाऱ्या नेवालीपाडा 40+ टीमच्या माध्यमातून. समोर मारलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत गणेश जाधव, मात्र ते बनतील प्रेक्षक. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला जय रागाई षटकार. धावसंख्या 15. निलेश म्हात्रे नेहमी चर्चेत असतात. रेग्युलर क्रिकेट ज्यावेळी त्यांनी रेग्युलर क्रिकेटला अलविदा केला त्यांच्या सौभाग्यवती त्यांची इच्छा नव्हती. त्यांनीही सांगितलं की हा डिसिजन तुमचा मागे घेतलं तर बरोबर. मात्र निलेशने सांगितलं नाही, कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्यानंतर निलेश थांबले, 40+ मध्ये आले. मात्र आजही तीच भूक निलेश म्हात्रेच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तो कधीही थांबत नाही, फक्त आणि फक्त धावा त्याच्या बॅटमध्ये येतात. आखूड टप्प्याचा बॉल होता, मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. आणि आता बघायचे धावा किती मिळत आहेत, 1 की 2. पंच चर्चा करतायत, उत्तर येईल आपल्यापर्यंत. रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर काही डिक्लेअर झोन आहेत. कृष्णा कीर यांची प्रचंड मेहनत या क्रीडांगणासाठी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. I11 क्रिकेट संघ, नवापाडा क्रिकेट संघ, निलेश म्हात्रे आणि बाळा बोराटे यांचे उल्लेख करेल ज्यांनी या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी चेंज करून दाखवली. जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा होते बरीचशी मेहनत करावी लागते. तर धावा किती आहेत? धावा किती आहेत चेक करूया. चेक केलं तर एक्झॅक्टली डिक्लेअर झोन तर आहेच, म्हणजे 1 आहे की 2 आहेत हे चेक केलं जाईल. चला एक धाव डिक्लेअर आहे. 16 धावा झालेत, 20 अजूनही करायचे आहेत. व्हाईट बॉल, अजून एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 17 धावा झालेत. 36चं टार्गेट या मॅच मध्ये 17 झालेले आहेत. 19 अजूनही करायचे आहेत. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, पुन्हा एकच धाव आहे. आता धावा झाल्यात 18, 2 षटकात झाल्यात 18, 2 षटकात 18 अजूनही करायचे आहेत. चला अडवलीचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल सेमीफायनलचा. शिडून संघ आपण रिपोर्टिंग करा, जो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. शिडून 40+. चला चला फास्ट घ्या. 12 चेंडू 18 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. पंच आपणही जास्त वेळ घेऊ नका.
चला चला फास्ट. चला आडिवलीचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. 12 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये. आणि तर गोलंदाज रामचंद्र. 12 चेंडू 18 धावांची गरज. रामचंद्रचा पहिलाच बॉल मात्र ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर आहे असं पंच सांगतात आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. गोविंद भाने येत आहेत, कॅप्टन ऑफ द टीम आडिवली 40+. 12 बॉल 17ची गरज. बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडूला पाठवलाय कव्हरच्या वरून. चंद्रकांत इथे 2 धावा मिळालेत. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठागाव संघ. 11 चेंडू 15 धावांची गरज आहे. चांगला बॉल होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे. 10 चेंडू 15 धावा. कंपल्सरी चेसिंग 40+ संघटनेचा नियम. दहा चेंडू 15 धावांची गरज. दहा चेंडू 15. निलेश वेगाने धावलेत. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. ती मोठागाव संघाच्या खात्यामध्ये. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 रन्स या मॅच मध्ये करायचे. 9 चेंडू 14 धावांची गरज. बावीस धावा झाल्या. 14 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 14 धावा करायच्या या मॅच मध्ये. नेवालीपाडा संघ ही सहजा मॅच सोडणार नाहीये. इथे फटका चांगला आहे. निलेश मात्रे ऑन फायर. ठोकलाय मिड विकेटच्या वरून. जय रागाई सिक्सर. दोन चेंडू बाकी आहेत. 8 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. आठ चेंडू 8 धावांची गरज आहे. काय षटकार होता निलेश मात्रे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. सात चेंडू 8 धावांची गरज. रामचंद्र. हा एक चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. निलेश मात्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायचे 4.
चला सामना सुरू करायचे. 6 चेंडू 4 धावांची गरज. यानंतर 2 सामने अजूनही बॅलन्स आहेत, सेमीफायनल आणि फायनल. चिंचवडचा पाडा आणि कुंभारकण पाडा आयोजित जय रागाई चषक 2025. जयेश म्हात्रे यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मारुती म्हात्रे यांना विनंती होतो की आपण जयेश म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. जयेश म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल मारुती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. लगेच जर टॉस होईल यातून विजेता आणि अडिवली मध्ये. इथे फटका चांगला आहे आणि मॅच फिनिश केली आणि मोठा गाव संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. चला मोठा गावचे कॅप्टन या लगेच. प्रकाश म्हात्रे टॉस करणार आहोत आपण सेमी फायनलच्या मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 23 धावांची खेळी करणारा निलेश म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आणि लगेच आपण टॉस करणार आहोत मोठा गाव विरुद्ध अडिवली अशी सेमीफायनलची मॅच. प्रेम म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. चला निलेश आपण या लगेच मॅन ऑफ द मॅच.